श्री गणेशाय नमः। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। थँक्स नंदिनी. माताई तुम्ही बोलताय? नाही सुरू करूया ना. कोणाला गोषवारा म्हणायचे? प्रतिभाला गोषवारा सांगायचं ना. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. अध्याय 12 आणि श्लोक 5 ते मला वाटतं 13, ओव्या 60 ते 150. हे अध्यायाला भक्तियोग किंवा सगुण भक्तियोग असे म्हणतात. आणि या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारला त्यांच्या प्राप्तीविषयी, की सगुण आणि निर्गुण उपासनेत श्रेष्ठ कोणते, किंवा ज्ञानी व भक्त यात तुमच्या प्राप्तीचे साधन कोण जास्त जाणते. तर श्लोक 5व्यामध्ये भगवंत सांगतात की निर्गुण ब्रह्माची उपासना करणाऱ्या देहधारी पुरुषांना उपासनेचे कष्ट फार होतात. साधना मार्गातही कष्ट, इंद्रादिपदे, वृद्धी सिद्धी, षड्विकार, वृत्ती निरोधासाठी झगडावे लागते, शून्याशी झगडावे लागते. आणि त्या माऊलींनी त्याचे वर्णन पतीशिवाय सती जाण्याचा सारखे असं त्याचं तुलना केली आहे. तर एकंदर अव्यक्ताची उपासना करणे देहधारी लोकांना अवघड जाते असं भगवंतांना सांगायचंय. आणि मग ते पुढे असे सांगतात की सगुण आणि निर्गुण दोन्ही उपासनांचे अंतिम साध्य एकच आहे आणि सारखेच आहे. मामेव प्राप्नुवंती. देह तादात्म्य असणाऱ्यांना अव्यक्ताच्या प्राप्तीसाठी फार यातना सोसाव्या लागतात आणि त्या मानाने सगुणाचे अनुसंधान हे सुलभ आहे असं ते बोलतात. आणि नंतर 6 ते 8 श्लोकामध्ये भगवान सांगतात, ते अनुसंधान माझ्या ठिकाणी सर्व कर्मे अर्पण करून, माझे ध्यान करून, अनन्य भावाने माझी उपासना करून, तुझे मन आणि बुद्धी मला अर्पण करून, देवाविषयीच संकल्प, बुद्धीचा निश्चय पण भगवंताविषयी आणि चित्तात चिंतन सुद्धा त्याचेच. आणि त्यामुळे आपोआपच अहमचे विसर्जन होते. मी तू हे उरत नाही आणि तू माझ्यासारखाच सर्वव्यापी होशील. म्हणून चित्तवृत्ती समर्पणाचा मंत्र शिक असे भगवंत अर्जुनाला सांगतात. आणि मग 9व्या श्लोकामध्ये ते म्हणतात की हा मन भगवंतात स्थिर करणे हे अत्यंत अवघड आहे, कारण मन चंचल असते. आणि म्हणून तुला हे जमत नसेल तर अष्टोप्रहर अनुसंधान जर होत नसेल तर मोजके क्षण तरी माझ्यासाठी ठेव, माझी आठवण ठेव. आणि हे पुन्हा पुन्हा करणे ह्यालाच अभ्यास म्हणतात. आणि मग ते अभ्यासाचं त्या अभ्यासाबद्दल त्यांनी माहिती सांगितली. आणि हळूहळू त्यामुळे तुम्ही देवाच्या आठवणीत मन ठेवलं की विषयाबद्दल विरक्ती होते. आणि जसा पौर्णिमाचा चंद्र
कलाकलाने म्हणजे हळूहळू अमावस्येला अगदी नाहीसा होतो तशी तुमची विरक्ती होऊ शकते, विषयातनं तुमचं मन निघू शकतं. हा दाखला माऊलींनी दिलाय. मग नंतर पुन्हा पुढचं ऑप्शन देतात भगवंत, हे पण जर तुला जमत नसेल म्हणजे चित्तवृत्ती स्थिर ठेवणे, तर तू मला कर्म अर्पण कर. पण ते कर्म कसं पाहिजे, तर विधी योग्य कर्म करायचं, निषिद्ध कर्म टाळायचं. आणि अशी तू कर्मे करशील आणि ती माझ्यासाठी करतोस अशी भावना ठेवशील, तर कर्मे करता करताच तुला माझी प्राप्ती होईल. पण प्रत्येक कर्म माझ्या स्मरणात ठेवायचे, मला अर्पण करायचे, मला आवडेल असे करायचे आणि माझ्या प्राप्तीसाठी करतोस असे मानून करायचे. आणि समजा कर्म पूर्ण तुला माझी आठवण नाही झाली, तर कर्माच्या सुरुवातीला आठवण कर, शेवटी आठवण कर. तरी सुद्धा तू असे करता करता तुला मीच प्राप्त होईल, असं आश्वासन भगवंत देतात. आणि मग परत म्हणजे टप्प्याटप्प्याने जातायत भगवंत. ते म्हणतात, हेही तुला जमत नसेल, म्हणजे आता हे तू साधं तुझं कर्म करतोय, तर तू सगळं मला शरण जा आणि माझ्या मनाचा संयम कर आणि अनन्य भावाने मला शरण जा. म्हणजे असं की सर्व कर्माचा तू फलत्याग कर. म्हणजे कर्तृत्व स्वतःकडे ठेवू नकोस. तू ईश्वरी सत्तेत राहतो आहेस. तुझ्या वाट्याला आलेले काम तू करतो आहेस. त्याला कमी किंवा अधिक असं म्हणू नकोस. जसं माळी पाण्याचे पाट असे त्याची डायरेक्शन बदलतो, तसं तुझ्या वाटेला जे आलेलं काम आहे ते चांगलं वाईट असं न म्हणता ते मनापासनं कर आणि त्याच्या फलाची अपेक्षा करू नको, म्हणजे ते आपोआपच निष्काम होईल. किंवा तू समज की हे स्वप्नातलं काम आहे म्हणजे ते निष्फळ. म्हणजे निष्फळ आणि निष्काम कर्माचा एक फायदा म्हणजे तुला ते बंधन होणार नाही, ते कर्म. आणि हा कर्मफल त्यागाचा जो मी तुला आता शेवटी उपाय सांगितला, तो सोपा वाटला तरी तो सर्वात श्रेष्ठ आहे आणि सर्वात श्रेष्ठ योग आहे, असं माऊलींनी सुद्धा ओवी नंबर 134 मध्ये सांगितलंय. त्याच्यानंतर 12व्या श्लोकात ते सगळं समराईज केलेत, सगळे आतापर्यंतचे ऑप्शन्स. आणि भगवंत म्हणतात की अर्थ आणि वर्म न समजता जो केलेला अभ्यास असतो त्यांनी काहीच फायदा होत नाही. म्हणजे त्याच्यापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे आणि ज्ञानापेक्षा सुद्धा नामरूपात्मक परमेश्वराचे ध्यान म्हणजे सगुण ध्यान करणे जास्त श्रेष्ठ आहे. पण तेही जमले नाही तर कर्मफल त्याग हा त्याहून पण श्रेष्ठ आहे. आणि कर्मफल त्यागामुळे परमशांती मिळते, फल त्यागामुळे. आणि त्याच्यामुळे आपोआपच कर्तृत्व, अभिमान हे सगळे अशांत करणारे भाव त्या कर्मफल त्यागामुळे न राहिल्यामुळे शांती मिळते. आणि त्याचप्रमाणे कर्म कर्मफल हे एक भोगाचे पण स्वरूप आहे आणि त्याच्यामुळे सुख दुःख होतात कर्मफलाच्या इच्छेमुळे. अनुकूल असेल तर सुख, प्रतिकूल असेल तर दुःख. पण कर्मफल त्यागामुळे हे द्वंद्वच नाहीसे झाल्यामुळे सुखरूपता येऊन परमशांती मिळते. असं म्हणजे मी असं जोडलेत, म्हणजे असं म्हणजे मला जे समजलं ते मी बोलतेय. आणि अशा रीतीने मग जेव्हा परमशांती मिळते तेव्हा त्या ज्ञानी भक्ताची लक्षणे आता पुढे येतील, पण जी थोडी झाली 150 ओव्यापर्यंत, त्यात त्यांनी म्हटलंय की त्यांना भूतांविषयी समदृष्टी येते आणि त्याची उदाहरणं त्यांनी पृथ्वी, पाणी यांनी दिलेत. म्हणजे पृथ्वी असं म्हणत नाही की उत्तम राजा असेल तर मी त्याचं ओझं वाहीन आणि अधम कुणी असेल तर मी नाही, तर समदृष्टी त्या दृष्टीने. नंतर पाणी सुद्धा गाय असेल तरी गायीची तहान भागवेल आणि वाघाला सुद्धा तहानच भागवेल, ती वाघाला विष म्हणून होणार नाही पाणी. अशा रीतीने म्हणजे समदृष्टीची उदाहरणं माऊलींनी सांगितली. आणि सर्वांशी मैत्री भाव आणि मीपणा संपला असल्यामुळे ममत्व नाही आणि ममत्व नाही म्हणून सुखदुःख पण नाही आणि क्षमाशील. अशा रीतीने तो नेहमी संतोषामध्येच राहतो. हा म्हणजे कर्मफलाच्या त्यागामुळे. इथपर्यंत आपलं झालंय मागच्या वेळेला. एवढे बोलून माझे चिंतन संपवते.
छान छान सांगितलं. खूपच छान सगळी समर केली. 14वा नाही झाला का ग? कारण आता तो 16वा आणि असून आपण आज आपण वाचणार आहे ना? 14वा पासून वाचणार आहोत ना. हो का? मला वाटलं 16वा म्हटलं. हा, बरं, आणि आणखीन एक 13व्या. हा, खूपच 14व्या छान कसं आहे, सांगितलं. कॉमेंट आहे तुमची, हो, तुम्ही 14व्याचं बरोबर, 14-15 मध्ये. पण काय म्हणतेस? 14व्या कसं आहे, कॉमेंट आहे तुमच्या वर्ड मध्ये, तुम्ही वाचताय का? मी वाचू मी? हा, नाही असू दे, आपण मी वाचू शकते आता. पण मला 13व्या श्लोकाबद्दल एक सांगायचं की उत्तमाते धरीचे अधमतरी आभेरीचे हे काहीच देणीचे वसुधा जेवी आहे. हे जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी समबुद्धी सांगितली आणि ती समबुद्धी आपल्याला आपण सायदान म्हणतो त्याच्यात सांगितलं की खळांचा ते म्हणजे जे कोणी वाईट लोक आहेत त्यांचा ते द्वेष करत नाही, खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे खळांचा दुष्टांचा दुष्टपणा नाहीसा हो, अशी आपण दुष्ट लोकांबद्दल सुद्धा प्रार्थना करतोय रोज. तर तो जो स्वमत्व भाव आहे तो चांगल्या भक्ताचं, उत्तम भक्ताचं ते लक्षण आहे आणि ते आपण इथे लक्षात ठेवायला पाहिजे. आता 14वा जो श्लोक आहे त्या 14व्या श्लोकामध्ये भक्ताचे आणखीन काही त्यांनी गुण सांगितलेले आहेत. तर आपण आता 14वा श्लोक वाचूया. 14-15 कोण वाचते? मला वाटतं मला सांगितलं होतं वाचायला, उज्ज्वला कुरे. ओके, हा, तर सुरुवात वाच. करायची. संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढ निश्चय मय्य प्रीत मनोबुद्ध्योर्यो मध्यक स मे प्रिय सर्वदा संतुष्ट. मद्भक्तः. ओके, हो, मय्यार्पित मनोबुद्धिर्योः मद्भक्तः समे प्रिय. सॉरी, त्याची संधी झाली होती. ओके. सर्वदा संतुष्ट योगी नियतचित्त माझ्या ठिकाणी ज्याचे मन दृढ आहे असा, माझ्या ठिकाणी ज्याचे मन व बुद्धीस अर्पण केली आहेत असा जो माझा भक्त असतो तो मला प्रिय आहे. वसंत ऋतूशिवाय जसा समुद्र पाण्याने नेहमी पूर्ण भरलेला असतो तसा जो कोणत्याही वसंत नाही, वर्षा ऋतूशिवाय. सॉरी, वर्षा ऋतूशिवाय जसा समुद्र पाण्याने नेहमी संपूर्ण भरलेला असतो तो तसा जो कोणत्याही बाह्य उपचारांशिवाय संतोषाने नेहमी पूर्ण भरलेला असतो, जो अंतःकरणाला आपली शपथ घालून आवरून घेतो आणि ज्याच्या योगाने निश्चयाला खरेपण असतो, त्याच्या अंतःकरणरूपी घरामध्ये जीव व परमात्मा हे दोन्ही ऐक्यरूपी आसनावर बसून शोभत आहेत. जीव व परमात्मा यांचे ऐक्य ज्याच्या अनुभवाला आले आहे असा ऐक्यरूपी ऐश्वर्याने संपन्न होऊन जो आपले मन व बुद्धी अखंड माझ्या ठिकाणी अर्पण करतो, अंतःकरणात आत्मैक्य प्रतीतीच्या दृढतेने व बाह्य शरीरात ध्यान धारणा इत्यादिकांच्या द्वारे चांगल्या तऱ्हेने योगात तयार होऊन देखील ज्याला माझ्या सगुण स्वरूपाविषयी दृढ प्रेम असते. अर्जुना, तोच भक्त, तोच योगी आणि तोच मुक्त, तो जशी काही स्त्री व मी पती इतका तो मला आवडतो. इतकेच नाही तर तो मला जीवा इतका प्रिय आहे. पण माझे जे त्याच्यावर प्रेम आहे त्याला देखील उपमा अपुरी आहे. परंतु प्रेमळ भक्तांच्या गोष्टी हा मला भुरळ पाडणारा मंत्र आहे. प्रेमळ भक्तांच्या गोष्टी बोलून दाखवण्यासारख्या नाहीत. पण अर्जुना, तुझी माझ्यावरील श्रद्धा मला असली न बोलवायची गोष्ट पण बोलवायच लागते. म्हणून आम्ही बायकोची व जीवाची झटकन उपमा देऊ शकलो. नाहीतर हे प्रेम बोलून दाखवता येईल काय? आता अर्जुना, हे असू दे, पण प्रियकर भक्तांच्या गोष्टी बोलण्यात प्रेमास दुप्पट बळ चढते. त्यात आणखी कदाचित संवाद प्रेमळ मनुष्य मिळाला तर मग आनंदाला दुसरी उपमा आहे काय? म्हणून अर्जुना, तूच प्रेमळ भक्त आणि तूच श्रोता आहेस.
शिवाय आणखीन प्रसंगानुसार प्रेमळाची गोष्ट बोलवायची वेळ आली. जरी प्रेमळाची गोष्ट शब्दांनी बोलून दाखविता येत नाही, तरी मागील ओवीमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रेमळाच्या त्रिपुटीचा प्रसंग आला आहे. म्हणून आता मी बोलतोच. ह्या बोलण्याच्या सुखाचा आपल्याला कसा चांगला योग आला आहे, असे म्हणता क्षणी देव डोलावयास लागले. मग श्रीकृष्ण म्हणाले, ज्या भक्ताला मी आपले अंतःकरण बसावयास घालतो, त्या भक्ताची लक्षणे समजून घे. वार्षियन विण सागरू, जैसा जळे नित्यम निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषी जो. वाहुनी आपुली आण, धरी जो अंतःकरण, निश्चय साचपण जयाचेनी. जीवू परमात्मा दोन्ही, बैसोनी ऐक्यासनी, जयांचा हृदय भुवनी विराजती. ऐसा योग समृद्धी, होऊनी जो निरवधी, अर्पी मनोवृद्धी माझ्या ठाई. आंती बाहेरी योगू, निर्वळाते चांगू, तरी माझा अनुरागू सप्रेम जया. अर्जुना गा तो भक्तू, तोची योगी तोची मुक्तू, तो वल्लभा मी कांतू, ऐसा पढिये. हे ना तो आवडे, मज जीवचेनी पाडे, हेही अथ थोडे रूप करणे. हेही येथ थोडे. येथ म्हणजे हा. येथ. हेही अथ थोडे असं हम्म. रूप करणे. तरी पढियंतयाची कहाणी, हे भुलीची भारणी, इये तव न बोलणी, परी बोलवी श्रद्धा. म्हणोनी गा. हे थोडस ह्या बाजूला केलं तर बरं होईल. मला तिकडचे शब्द पूर्ण दिसत नाहीयेत. लेफ्ट साइडला. तरी पढियांताची कहाणी, हे भुलीची भारणी, इये तव न बोलणी, परी बोलवी श्रद्धा. म्हणून या गा आम्ही वेगा आली उपमा, ऐरवी काय प्रेमा, अनुवादू असे. आता असो हे किरटी, पै प्रियाची या गोष्टी, दुणा थाव उठी, आवडी गा. तयाची वरी विपये, प्रेमळू संवादिया होये, तिये गोडीसी आहे, कंटाळे मग. काटाळे मग. म्हणून या गा पांडुसुता, तुची प्रियू आणि वरी प्रियाची वार्ता प्रसंगे आली. तरी आता बोलो, भले या सुखा मिनलो, ऐसे म्हणतलेवी डोलो, लागले देवो. मग म्हणे जाण, तया भक्तांचे लक्षण, जया मी अंतरकरण बैसो घाली. यसन्मनो द्विजते लोको, लोकानलो द्विजते च य. हर्ष मार्ष भयो द्वै मुक्त्यो, य स चे मे प्रिय. हर्षामर्ष भयोद्वेगे मुक्तो यः त्याच्या मे प्रिय. वेगवेगळं करून वाच म्हणजे सोपं जातं. हर्षाम हर्ष. ज्याचा लोक कंटाळा करत नाहीत व जो लोकांना कंटाळत नाही, जो हर्ष क्रोध भय आणि उद्वेग यापासून सुटला आहे, तोच मला प्रिय आहे. तर ज्याप्रमाणे समुद्राच्या खळवळण्याने पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना भय उत्पन्न होत नाही आणि जलचरांना समुद्र कंटाळत नाही, त्याप्रमाणे उन्मत्त जगाच्या योगाने ज्याला खेद होत नाही आणि ज्याच्या स्वतःकडून लोकांना क्षीण होत नाही. फार काय सांगावे अर्जुना, शरीर जसे अवयवांना कंटाळत नाही, त्याप्रमाणे आपण सर्वांचा जीव आहो, अशी त्याची आत्मैक्य बुद्धी असल्याने तो प्राणी मात्रांना कंटाळत नाही. हे जगच त्याचा देह झाल्यामुळे
आवडते न आवडते हे भाव त्याच्या चित्तातून गेले आणि त्या ठिकाणी द्वैत नसल्यामुळे त्याची आनंद व क्रोध ही द्वंद्वे बंद पडली. असा सुख दुःखादी द्वंद्वापासून पूर्णपणे मुक्त झालेला, भय आणि चित्तक्षोभ यांनी रहित झालेला आणि इतके असून शिवाय माझ्या ठिकाणी अनन्य असलेला, तर मला त्याचा मोह असतो. ती आवड काय सांगू, हे राहू दे, तो माझ्याच योगाने जगतो, म्हणजे त्याच्या जगण्यात माझ्या प्रेमाची जरूर असते. जो आत्मनंदाने तृप्त झाला व जो पुरुष म्हणजे सर्वांचा शेवट असलेले ब्रह्मच जन्माला आले आणि जो पूर्ण ब्रह्मस्थिती रूपी जी स्त्री तिचा प्रिय पती झाला. आता 1 मिनिट थांब इथे. मला हो. थोडंसं ह्याच्याबद्दल सांगायचंय, कारण इथे जो शब्द कंटाळा आलेला आहे ना, तो शब्द जरा म्हणजे कन्फ्युजिंग आहे असं मला वाटतं. तर त्याच्याबद्दल स्वामी परमार्थानंदांनी हा विषय खूप छान हाताळलाय. इथे या श्लोकामध्ये, मूळ श्लोकामध्ये लोकान उद्विजते असा शब्द आहे. तर त्या उद्विजते शब्दावरचे हे सगळे विचार आहेत. तर उद्विजते म्हणजे ज्याच्यामुळे डिस्टर्ब होतात असा ऍक्च्युअली अर्थ आहे. पण मांडेकरांनी कंटाळा शब्द वापरला. कंटाळा म्हणण्यापेक्षा ज्याच्यामुळे सगळं डिस्टर्ब होत नाही. आता शंकराचार्यांनी याच्यावरचं एक छान उदाहरण दिलंय की मुलाची जेव्हा म्हणजे होते, उपनयन संस्कार होतो, तेव्हा त्याला शिकवलं जातं की तू तुझं मन स्थिर करायला पाहिजे. म्हणजे जेव्हा तू गुरुकुलातून बाहेर येशील तेव्हा तुझ्याशी वाद घालणारे लोक असतील, तर तेव्हा तू दृढ राहायला पाहिजे, स्थिरोभव. आणि शंकराचार्य म्हणतात स्थिरोभव याचा अर्थ जेव्हा तू कोणाला उत्तर देशील तेव्हा कदाचित लोकांना दुखावण्याचा प्रसंग त्यात येऊ शकेल, त्यावेळेस मात्र तू फुलाप्रमाणे हळूहळू हो. आणि जेव्हा तुझ्या विरुद्ध कोणी बोलेल तर ते बोलणं ऐकताना तू दगडाप्रमाणे अचल राहा. तर फुलाप्रमाणे कोमल आणि दगडाप्रमाणे अचल ही जी त्याची वृत्ती आहे त्याला त्यांनी स्थिरोभाव म्हटलं आहे. आणि तोच अर्थ उद्विजते या शब्दाचा आहे असं स्वामी परमार्थानंदांनी सांगितलंय. आणि ते मला पटतंय की कारण जेव्हा या संताशी कोणी वाद घालायला गेला तर तेव्हा जर का लोकांना दुखावण्याचा प्रसंग असेल तर तो तुमच्याशी अत्यंत हळूवारपणे बोलणार आहे. आणि जर का तो स्वतः दुखावला जात असेल तर तो दुखावला जात नाही, कारण त्याची मती स्थिर असते, त्याच्यावरती दुसऱ्यांच्या बोलण्याचा काही परिणाम होत नाही. म्हणजे हे म्हटलंय की सुखदुःखाचं जे म्हटलंय त्याचा सुद्धा त्यांनी अशाच अर्थाने पाहिलंय की या भक्ताची मन आणि बुद्धी दोन्हीही स्थिर झाली आहे, दृढनिश्चयी आहे तो, आणि म्हणून त्याच्याकडून स्थिर बुद्धी अपेक्षित आहे. तर आपण इथे कंटाळ्याच्या ऐवजी उद्विजते याचा अर्थ आपण असा घेऊया जसा शंकराचार्यांनी सांगितला की ज्याच्यामुळे कोणी डिस्टर्ब होत नाही आणि जो लोकांना डिस्टर्ब करत नाही आणि त्याच्या लोकांमुळे जो डिस्टर्ब होत नाही, असा जर आपण अर्थ घेतला तर मला वाटतं तो जास्त समजू शकेल आपल्याला. जाऊया पुढे, वाचूया, होऊया. तरी सिंधुचेनी माझे जळचरान भय नुपजे आणि जळचरी नुबगिजे समुद्रू जैसा. तेवी उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे आणि जयाचेनी अंगे न शिणे लोकू. किम बहुधा पांडवा शरीर जसे अव्यया तैसा नुबगे देवा. तैसा शरीर जैसे अवयवा तैसा नुबगे जीवा. जीवपणे जो जगची देह जाहले म्हणोनी प्रिया प्रिय गेले हर्षा मर्ष ठेले दुजेन विण. ऐसा द्वंद निर्मुक्तु भयोद्वेगार हितू याही वरी धक्तू माझ्या ठाई. तरी तयाचा गा मज मोहे काय सांगो ते पढियावे. हे असो जीवो जीवे माझेनी तो जो निजानंदे धाला परिणामू आयुष्या आला पूर्णते जाहला वल्लभू जो. अनपेक्ष
आणि ते शुचिर पुढचं मी दक्ष वाचतोय. बर पुढचं मी वाचतोय, आपलं झालं. बर थँक्यू. चल मी सुरू करतो. नमस्कार. हा अनपेक्षः सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मदभक्तः समे प्रियः. निरपेक्ष, शुद्ध, तत्वार्थीचा देखणा, उदासीन, संसार दुःख विरहित, कार्यारंभास अवश्य असणारा जो अहंकार तद्विरहित असा जो माझा भक्त असतो तो मला प्रिय आहे. अर्जुना, ज्याच्या ठिकाणी एक मिनिट थांबते. आता याच्यामध्ये बरीच विशेषण आहेत, तर त्या विशेषणाबद्दल मला थोडस बोलायचंय. पहिलं म्हटलंय की निरपेक्ष असतो, अनपेक्ष असतो, म्हणजे त्याची कुणाकडून अपेक्षा नसते कशाची. आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की हा जो भक्त आहे त्यांनी तन मन सर्व ईश्वराला, मन आणि बुद्धी ईश्वराला अर्पण केलेलं आहे आणि भक्तीत एकरूप झालेला भक्त, आणि त्याच्याबद्दलच आपण हे बघतोय. तर पहिला शब्द आपण पाहिला अनपेक्ष, म्हणजे अपेक्षा नसणारा. आणि आपण बघितलं होतं कर्मण्यवा अधिकार असते, आपण शिकलो तेव्हा आपण जेव्हा कार्य करतो तेव्हा सुद्धा ईश्वर अर्पण बुद्धीने करतो आणि प्रसाद बुद्धीने जे काय फळ मिळतं ते घेतो. तर तेव्हा आपली म्हणजे सुरुवातीला जरी आपली अपेक्षा असली, जेव्हा फळ मिळतं तेव्हा मग आपल्याला त्याच्यावर पूर्ण हक्काने घ्यायची आपल्याला जाणीव असते. दुसरा शब्द त्यांनी शुचिही दक्ष असे 2 शब्द वापरले. तर हे जे शुचित्व त्यांनी सांगितलंय हे धार्मिक शुचित्व आहे, म्हणजे आत्मिक शुचित्व आहे, आत्मा त्यांचा शुद्ध असतो. नंतर दक्ष हा म्हटलंय, तर हा शब्द सुद्धा खूप महत्वाचा आहे, कारण इथे योग्य निर्णय घेणं म्हणजे दक्षत्व, असं शंकराचार्यांनी सांगितलंय. म्हणजे समजा जर का एखाद्याने काही अपराध केला तर तुम्ही लगेच त्याला शिक्षा करता का? नाही. कारण किंवा सोडून देता का? नाही, तसंही नाही करत. कारण दोन्ही प्रकारचे निर्णय घेणं हे चुकीचं आहे. जेव्हा केव्हा आपल्याला निर्णय घ्यायचा असतो तेव्हा आपण रागद्वेष बाजूला ठेवून आधी काय झालं याची शहानिशा करतो आणि विवेकबुद्धी आपण वापरतो, आणि मग जी काय योग्य शिक्षा असेल ती आपण देतो. तर त्या वागण्याला दक्षत्व असं म्हटलंय. नंतर उदासीन म्हटलंय, तर उदासीन आपल्या व्यवहारात आपण हा शब्द खूप नकारार्थी वापरतो, म्हणजे उदासीन म्हणजे करत नाही अशा दृष्टीने पाहतो. पण इथे हा पॉझिटिव्ह सेन्स मध्ये वापरलाय की उदासीन म्हणजे तो कशात मिसळत नाही, इम्पार्शियलपणे सगळ्या गोष्टी करतो, म्हणून उदासीन म्हटलंय. नंतर पुढचा शब्द खूप महत्वाचा आहे, गतव्यथ. तर गतव्यथ म्हणजे कोणत्याही गोष्टीचं नकारात्मक उत्तर न घेणारा. म्हणजे जसं की काही गोष्टी वाईट आपल्या आयुष्यात झाल्या की पहिला प्रश्न आपल्या मनात येतो, वाय मी, मलाच काय सगळं होत आहे. तर ही जी नकारात्मक बुद्धी असते ही त्याच्यामध्ये नसते. नंतर सर्वारंभ परित्यागी, तर हे सर्वारंभ परित्यागी सुद्धा महत्वाचा शब्द आहे, कारण तो कशाचाही आरंभ करण्याचा तो परित्याग करतोय. आता आरंभ कशाचा? तर जे बंधनकारक कर्म आहेत त्यांचा तो परित्याग करतो. म्हणजे फळाच्या आशेने कर्म करणं हे सुद्धा एक बंधनकारक आहे, नाही का? तर असं न करता आपलं कर्तव्य म्हणून तो सगळं कर्म करत असतो आणि आपण म्हटलं तसं फळ ईश्वराला अर्पण करत असतो. थोडक्यात सर्वारंभ परित्यागी असा अर्थ निष्कामपणे कर्म करणे असा घेतला जातो. तर असे अनपेक्ष, शुचिही, दक्ष, उदासीन, गतव्यथ, सर्वारंभ परित्यागी अशा या शब्दांचा अर्थ आहे. आता आपण माऊली काय म्हणतात ते बघूया. अर्जुना, ज्याच्या ठिकाणी इच्छेला प्रवेश नाही, ज्याला कशाचीही जरुरी नाही आणि ज्याच्या जगण्याने त्याच्या आतील आत्मसुखाचा उत्कर्षच होत राहतो. काशी क्षेत्र हे जीवांना मोक्ष देण्यात खरोखर उदार आहे, परंतु त्या क्षेत्रामध्ये मुमुक्षेचे शरीर पडावे लागते. हिमालय पर्वत पाप नाहीसे करतो, परंतु तेथे मरण्याचा फार संभव आहे. साधूचा पवित्रपणा तसा धोक्याचा नाही. गंगोदक अत्यंत पवित्र आहे आणि त्या गंगोदकाने पाप व ताप नाश पावतात, परंतु तेथे गंगोदकात बुडी मारण्याची जरुरी असल्या कारणाने तेथे बुडण्याचा संभव असतो. गंगेप्रमाणेच साधूच्या
ज्ञानाचा खोलीचा अंत लक्षात येत नाही, तरी पण त्याच्या संगतीत साधकास बुडण्याची भीती नसते. तेथे साधू संगतीत मारावयाचा प्रसंग न येतो, याच देहात रोकडा मोक्ष पदरात पडतो. संतांच्या शरीर स्पर्शाने गंगेची पापे जातात, तेव्हा त्या संतांच्या संगतीने किती पवित्रपणा येतो. म्हणून आता हे वर्णन पुरे. तो याप्रमाणे आपल्या पवित्रपणाच्या बाबतीत तीर्थाला आश्रय असतो व ज्याने मनातील अज्ञानादी मळ देशोधडीला लावले. सूर्य जसा आत बाहेर निर्मळ असतो, त्याप्रमाणे तो आत मनाने व बाहेर शरीराने पवित्र असतो. आणि जो अज्ञान रूपी भूमीत असल्याने ब्रह्मरूपी धनाला पाहणारा पायाळू आहे. ज्याप्रमाणे आकाश सर्व व्यापक असून उदास असते, त्याचप्रमाणे ज्याचे मन सर्वत्र व्यापक असून उदास असते, म्हणून त्याच्या मनाची कोठेही आसक्ती नसते. जो निराशा रूपी अलंकाराने भूषित झाल्यामुळे संसाराच्या पीडेपासून मुक्त झालेला असतो, ज्याप्रमाणे पारध्याच्या हातातून पक्षी सुटून जावा आणि म्हणून त्या पक्षाला आनंद व्हावा. वरील पक्षाला मोकळेपणाचा आनंद क्षणिक असतो, म्हणजे पारध्याच्या हातातून सुटल्याबरोबर त्यास आनंद होतो, पण तो एकसारखा टिकत नाही. परंतु तसा या पुरुषाला आनंद सतत असतो व मेलेला पुरुष उघडा नागडा जरी असला तरी तो लाजेला जसा जाणत नाही, तसा तो कोणाकडेही कोणत्याही स्थितीत दुःखाला जाणत नाही. आणि कर्माचा आरंभ करण्याकरता लागणारा अहंकार ज्याच्या ठिकाणी नसतो, ज्याप्रमाणे काष्ठरहित अग्नी विझून जातो, त्याप्रमाणे ज्याच्या वाट्याला शांती आली व ज्याचे नाव मोक्षाच्या सदरात दाखल झालेले आहे, अर्जुना, इतका जो ते ब्रह्म मी आहे अशा भावनेने भरलेला आहे, तो द्वैताच्या पलीकडच्या काठावर निघाला, तो अद्वैत झाला. आता त्याच्या भक्तीशी काही संबंध नसेल अशी शंका येईल, म्हणून त्याचे निराकरण पुढे करतात. तथापि भक्ती सुखाकरिता आपल्यातच देव व भक्ती असे दोन भाग करून तो आपल्या ठिकाणी सर्व धर्म स्वीकारतो व दुसऱ्या भागाला मी सेवा धर्म सेवा धर्म स्वीकारतो व दुसऱ्या भागाला दोन भाग करून तो आपल्या ठिकाणी सेवा धर्म स्वीकारतो व दुसऱ्या भागाला मी देव असे नाव ठेवतो. याप्रमाणे देव व भक्त या दोन्ही कल्पना आपल्यातच सारख्या कल्पून अद्वैतात भजन करणे शक्य नाही, अशा समजुतीने भजन न करणाऱ्या लोकांना जो योगी भजनाची चांगली पद्धत आचरून दाखवतो, त्या भक्तीचा आम्हाला छंद असतो. तो भक्त आमच्या स्वतःच्या ध्यानाचा विषय असतो. फार काय सांगावे. ज्यांची जेव्हा आम्हास भेट होते तेव्हाच आम्हाला समाधान वाटते. त्याच्याकरिता मला सगुण मूर्ती धारण करावी लागते आणि त्याच्याकरिताच मला सगुण विग्रहाने या जगात राहावे लागते. तो मला इतका आवडतो की त्यावरून जीव व प्राण ओवाळून टाकावेत. जयाची ठाई पांडव अपेक्षे नाही रिगाव, सुखासी चढावा जयाचे असणे मोक्ष देऊनी उदार, काशी होय कीर परिवेचे शरीर तिये गावी, हिमवंतु दोष खाये परी जीविताची हानी होय, तैसे सुचित्व नोहे सज्जनांचे, शुची शुची गंगा होय आणि पाप तापही जाये. शुची शुची गांग होय आणि पाप तापही जाये, परी तेथे आहे बुडणे एक, खोलिये पारू नेणीजे तरी भक्ती न बुडीजे, रोकडाची लाहिजे न मारता मोक्षू, संताचेनी अंग लगे पापते जिणणे गंगे, तेणे संत संगे सुचित्व कैसे, म्हणून असो जो ऐसा सुचित्वे तीर्था कुवासा, जेणे लंघविले दिशा मनोमळ, आंतू बाहेरी सुखाळू सूर्य तैसा उजळू, आणि तत्वर्थीचा पायाळू देखणा जो व्यापक आणि उदास, जैसे का आकाश
तैसे जयाचे मानस सर्वत्र गा. संसार व्यथे फिटला जो नैराश्ये विनटला. व्याधा हातोनी सुटला विहंगमू जैसा. तैसा सतत जो सुखे कोणीही टवंच न दिखे. नेणिते गतायुषे लज्जा जेवी. आणि कार्यारंभा लागी जया कर्माला अहंकृती. आणि कर्मालंबा लागी जया अहंकृती नाही अंगी. जैसा निरीधन आगी विझोनी जाय. तैसा उपश मुची भागा जयासी आला पैगा. जो मोक्षाची या अंगा लिहिला असे. अर्जुना हा ठवो वरी जो हंभावो सरोभरी. तो द्वैतांचा पैलतिरी निगो सरला. की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी. वाटुनिया अंगी सवैक बाणी. येरा नाम मी ठेवी मग भजती ओज वरवी. न भज तया दावी योगी या जो. तयाचे आम्हा व्यसन आमुचे तो निज ध्यान. किंबहुना समाधान तो मिळे तै. तया लागी मज रूपा येणे तयाचेनी मज येथे असणे. तया लोण की जे जीवे प्राणे ऐसा पडिये. छान वाचलं. कोण वाचते? अलका? अलका आली का ग? तिला प्रॉब्लेम होता यायला. म्यूट होती सारी. यो न रिष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिया. जो हर्ष पावत नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही, अप्राप्त वस्तूची इच्छा करीत नाही, चांगले व वाईट या दोन्हीचा त्याग केलेला जो भक्तिमान मनुष्य असतो तो मला प्रिय आहे. जो आत्मप्राप्तीच्या तोडीचे दुसरे काहीच चांगले समजत नाही, म्हणून जो एखाद्या विशेष भोगाने आनंदित होत नाही, आपणच विश्व आहो अशी समजूत बनलेली असल्यामुळे त्याचा भेदभाव अनायासानेच नाहीसा होतो. म्हणून ज्या पुरुषाच्या ठिकाणी द्वेषबुद्धी राहिलेली नसते, आपले जे खरे त्रिकालाबाधित आत्मस्वरूप आहे ते कल्पाच्या अंताच्या वेळी देखील आपल्यापासून जात नाही हे जाणून जो गेल्याचा शोक करीत नाही आणि ज्याच्या पलीकडे काही नाही असे जे ब्रह्म ते तो पुरुष आपल्या ठिकाणी झाल्यामुळे कशाचीच इच्छा करीत नाही. सूर्याच्या ठिकाणी रात्र किंवा दिवस हे दोन्ही जसे घडत नाहीत त्याप्रमाणे वाईट किंवा बरे हे त्याला काहीच नाही, काहीच वाटत नाही. असा जो केवळ अखंड बोधरूप असून त्याच्याशिवाय आणखी जो माझ्या ठिकाणी भजनशील असतो, तरी अरे अर्जुना त्याच्यासारखे दुसरे आवडते नातलग मनुष्य आम्हाला खरोखर कोणी नाही हे तुझी शपथ वाहून सांगतो. एक मिनिट थांब इथे. मला एक याच्यामध्ये ऍड करायचं होतं की हा जो भक्त असतो म्हणजे आपण अगदी उत्तम भक्ताचं लक्षण बघतोय, तर तो भक्त म्हणजे आत्मज्ञानी व्यक्तीसारखाच असतो. आता तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की जे शब्द वापरलेत किंवा पुढच्या श्लोकामध्ये पुन्हा मित्र आणि शत्रू सारखाच वगैरे शीतोष्ण सुख दुःखेशु पुन्हा वापरलाय. तर स्थितप्रज्ञासारखा हा जो भक्त असतो याच्यामध्ये त्यांनी न रिष्यती न शोचती असं म्हटलंय. म्हणजे आनंदाने कधी वेडा होत नाही किंवा दुःखाने कधी निराश होत नाही. विवेक शक्ती वापरणं महत्वाचं असतं. आणि मी स्वतः मूळ रामायण वाचलेलं नाहीये, पण माझ्या स्वामीजींनी याच्याबद्दल जो जे काय सांगितलं ते मी तुम्हाला सांगते की वाल्मिकी रामायणात असं म्हटलंय की जेव्हा रामाला वनवासाची आज्ञा दिली होती तेव्हा लक्ष्मण खूप चिडला होता आणि तो तर म्हणत होता दशरथाला मारूनच टाकायला पाहिजे, इथपर्यंत त्याचा शोक केलेला होता. तर तो जो शोक होता तो शोचती मधल्या प्रकारामध्ये झाला. आणि असा जो शोक असतो तो म्हणजे तो रामाचा खूप भक्त होता, पण उत्तम भक्त होण्यासाठी शोक अशा प्रकारचा शोच तो सुद्धा आपल्याला
थांबवायला पाहिजे. म्हणून त्यावेळेस रामाने त्याला खूप समजावलं आणि अशाच प्रकारचा उपदेश केला होता, असं माझ्या स्वामीजींनी सांगितलं होतं. आणि मला वाटतं की ते पण खूप महत्वाचं आहे, की नुसता भक्त असून चालत नाही. अगदी इमोशनलच त्याला व्हायला पाहिजे असं नाही, तर त्याला आत्मज्ञानाकडे त्याची प्रवृत्ती व्हायला पाहिजे. तर ते मला सांगायचं होतं. आणि शुभाशुभ परित्यागी म्हणजे शुभ म्हणजे पुण्य आणि अशुभ म्हणजे पाप. तर जो काय खरा भक्त असतो तो म्हणजे खरा भक्त असतो तो पाप पुण्य मिळवण्यासाठी काय तो भक्ती करत नाही. त्याची भक्ती ही मनापासून असते. जाऊया पुढे. जो आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विशेखे हरी खेजेना. आपणची विश्व जाहला तरी भेदभाव सहजची गेला, म्हणून द्वेषू ठेला जया पुरुषा. पै आपुले जे साचे ते कल्पांतीही न वचे, हे जाणोनी गताचे न शोचिजो. आणि जया परवतो काही नाही, ते आपण पैची आपुला ठाई, जाहला या लागी जो काही आकांक्षीना. वोखटे का गोमटे हे काहीच तया नुमटे, रात्री दिवस न घटे सूर्यासी जेवी. ऐसा बोधूची केवळू, जो होवोनी असे निष्कळू, त्या ही वरी भजन शिळू माझ्या ठाई. तरी तया ऐसे दुसरे आम्हा पडियंते सोयरे, नाही गा साचो कारे तुझी आण. समशत्रो च मित्रे च मानापमानयो, शीतोष्ण सुख मानापमानयो, शीतोष्ण दुःखखेषु समसंग सुखदुःखेषु. विवर्जित. एक मिनिट. शीतोष्ण सुख दुःखेषु. सुख दुःखेषु समसंग विवर्जित. शत्रू व मित्र, मान व अपमान यांच्या ठिकाणी समान असणारा, शीत व उष्ण, सुख व दुःख यांच्या ठिकाणी समान असणारा, अंतर्बाह्य संगरहित. अर्जुना, ज्याच्या ठिकाणी भेदभावाची गोष्टही नाही, शत्रू आणि मित्र या दोघांची ज्याच्या ठिकाणी सारखी योग्यता आहे, अथवा घरच्या माणसांना तेवढा उजेड पाडावा व परक्या माणसांना अंधार पाडावा हे जसे दिव्याला माहित नसते, जो तोडण्याकरता घाव घालतो किंवा जो लागवड करतो त्या दोघांना वृक्ष जसा सारखी सावली देतो, अथवा ज्याप्रमाणे ऊस हा आपल्या पिकास पाणी घालून वाढवणाऱ्याला गोड व चरकात घालून गाळणाऱ्याला कडू असा होत नाही, अर्जुना, त्याप्रमाणे शत्रू मित्रांच्या ठिकाणी ज्याचा असा भाव आहे व ज्याच्या मनाची स्थिती मानाच्या व अपमानाच्या वेळी सारखीच राहते. तिन्ही ऋतूंमध्ये आकाश जसे सारखे असते, त्याप्रमाणे थंड व उष्ण इत्यादी द्वंद्वाची किंमत त्याच्याजवळ सारखीच असते. अर्जुना, दक्षिण दिशेकडील व उत्तर दिशेकडील वाऱ्यामध्ये जसा मेरू पर्वत अचल असतो, तसा प्राप्त होणारी जी सुखदुःखे त्यामध्ये जो अचल असतो. ज्याप्रमाणे चांदणे आपली मधुरता राजा व रंक यासारखीच अनुभवण्यास देतो, तसा जो सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी सारखा असतो. ज्याप्रमाणे पाणी हे सर्व जगाला एकच सेव्य आहे, त्याप्रमाणे ज्या भक्तांची स्वर्ग, मृत्यू व पाताळ ही तिन्ही लोक इच्छा करतात, जो अंतर्बाह्य संघाचा संबंध सोडून जीवस्वरूपाचा ब्रह्मस्वरूपात प्रवेश करून एकाकी असतो. पार्था, जयांच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपुमित्रा दोन्ही सरिसा पाडू. का घरीचिया उजेडू करावा, पारखिया अंधारू पाडावा, हे नेणेची गा पांडवा दीपू जैसा. जो खांडावया घावो घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. नातरी इक्षुदंडू पाळतिया गोडू, गळतिया कडू नोहेची जेवी. अरिमित्र तैसा, अर्जुना जया भावो ऐसा, मानापमानी सरिसा होतू जाय. तिन्ही ऋतू समान, जैसे का गगन तैसे एकची मान, शीतोष्णी जया. दक्षिण उत्तर मारुता, मेरू जैसा पांडुसुता, तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थू जो.
माधुर्य चंद्रिका सरसी राया रंका, तैसा जो सकळका भूता समूह. आगविया जगा एक, सेव्य जैसे उदक, तैसे तया ते तिन्ही लोक आकांक्षिती. जो सबाह्य संगू, सांडोनिया लागू, एकाकी असे अंगी सुन. त्याच्यानंतरचा श्लोक मला वाटतं कोणीतरी आणखीन वाचणार आहे ना. हो, अनिल हो, मी वाचणार. वाचणार आहे. छान वाचलंस. हा, छान वाचलंस सर. वेलकम निलिमा. हो, थँक्स. अनिल, तुम्ही वाचताय? हा, मी वाचतो. हम्म. तुल्य निंदास्तु तिर्मौनी संतुष्टो येन केनचित्, अनिकेतः स्थिरमतिर्भक्ति भाम्ने प्रियो नरः. भक्ती मामने प्रियो नरः. प्रियो नरः. निंदा व स्तुती समान मानणारा मौनी, जे काही मिळेल त्यामध्ये संतोष वृत्ती ठेवणारा, कोठेच आश्रय धरून न राहणारा, स्थिरबुद्धी असेलला जो भक्तिमान मनुष्य, तो मला प्रिय आहे. जो निंदेने खिन्न होत नाही व स्तुतीने चढून जात नाही, ज्याप्रमाणे आकाशाला रंगाचा लेप लागणे शक्य नाही, त्याप्रमाणे निंदा अथवा स्तुती यांचा त्याच्या मनावर काही एक परिणाम होत नसल्यामुळे तो निंदा आणि स्तुती या सारखाच मान देऊन प्राणासारख्या उदास वृत्तीने लोकांमध्ये व रानामध्ये संचार करीतो. खरे व खोटे ही दोन्ही बोलून न बोलण्यासारखे असल्यामुळे तो मौनी झाला आहे, कारण की तो उन्मन्नी अवस्था भोगीत असता त्यास पुरेसे वाटत नाही. जो त्यावेळेला जे मिळेल त्याने हर्षित होत नाही व ज्याप्रमाणे समुद्र पावसा वाचून सुकत नाही, त्याप्रमाणे काही न मिळाले तरी जो खिन्न होत नाही, आणि ज्याप्रमाणे वायू हा कोठेही एकच जागा धरून राहत नाही, त्याप्रमाणे तो कोठेही आश्रय धरीत नाही. ज्याप्रमाणे आकाशाच्या सर्व विस्तारात वायूची नित्य वस्ती असते आहे, त्याप्रमाणे संपूर्ण जग हे विश्वची माझे घर, हे ज्याचे विश्रांती स्थान आहे, हे विश्व माझे घर आहे, असा ज्याचा दृढ निश्चय झालेला असतो, फार काय सांगावे. सर्व स्थावर जंगमात्मक जग जो आपणच बनला आहे. अर्जुना, इतके असूनही आणखीही ज्याची माझ्या भजनाच्या ठिकाणी आस्था असते, तर त्याला मी आपल्या डोक्यावरचा मुकुट करतो. उत्तम भक्तांपुढे मस्तक नम्र करणे यात माझे मोठे नवल आहे. पण उत्तम भक्ताच्या चरणोदकाला प्रश्न आहे. उत्तम भक्तांपुढे मस्तक नम्र करणे यात काय मोठे नवल आहे. पण उत्तम भक्ताच्या चरणोदकाला त्रैलोक्य मान देते. जर शंकर श्री गुरु होतील तरच भक्तित्वाचा आदर करण्याचा प्रकार जाणता येईल. पण आता हे शंकराचे वर्णन पुरे, कारण शंकराचे वर्णन करण्यात आत्मस्तुतीच केल्यासारखी होते. भक्ती तत्वाचा आदर कसा करावा हे शंकरच जाणतात. हे कशावरून? तर माझ्या ठिकाणी असलेली भक्ती ही त्यांनी माझे चरणोदक या गंगा मस्तकावर धारण करून व्यक्त केली. असे माझे चरणोदक मस्तकावर धारण करणारे गुरु पाहिजे. असे म्हणण्यात अप्रत्यक्ष रीतीने मी आपली स्वतःची स्तुती केल्यासारखी होते. म्हणूनच शंकराचे वर्णन पुरे असे भगवान या ओवीत सांगतात. एवढ्या करिता हे बोलणे नको, असे लक्ष्मीपती श्रीकृष्ण म्हणाले. अर्जुना, मी त्याला डोक्यावर वाहतो, कारण की तो भक्त चौथी पुरुषार्थ सिद्धी जो मोक्ष तो आपल्या हातात घेऊन भक्तीच्या मार्गाने जगाला मोक्ष देण्यास निघाला, तो मोक्षाचा अधिकारी म्हणजे मोक्ष देण्यास समर्थ असा असतो. म्हणून तो मोक्षाचा व्यवहार चालवितो. म्हणजे मोक्ष कोणाला द्यावा अथवा न द्यावा हे तो ठरवितो.
व इतका समर्थ असूनही तो पाण्यासारखा नम्र असतो. म्हणजे आम्ही त्याला नमस्कार करू, त्याला आम्ही डोक्यावरचा मुकुट करू व त्याची टाच आम्ही हृदयावर धरू. त्याच्या गुणांचे अलंकार आम्ही आमच्या वाचेला घालू. आम्ही आपल्या वाचेने आणि गुण गाऊ, त्याचे गुण गाऊ आणि त्याची कीर्ती हाच कोणी दागिना तो आम्ही आपल्या कानात घालू. कानांनी आम्ही त्याची कीर्ती ऐकू. तो पाहावा ही आम्हाला इच्छा होते, म्हणून आम्ही डोळेरहित आहोत तरी डोळे धारण करतो आणि आमच्या हातातील क्रीडेच्या कमळाने आम्ही त्याची पूजा करतो. त्याच्या शरीराला आलिंगन देण्याकरता 2 दिसतायत का? पुढची ओळ, हातावर आणखी 2 हात घेऊन आलो. हातावर आणखीन 2 हात देऊन आलो, म्हणजे मी चतुर्भुज सगुण रूप धारण केले. त्याच्या संगतीच्या सुखाकरता मी जो देहरहित त्या मला देह धारण करावा लागतो. फार काय सांगावे, तो मला किती आवडतो याला उपमाच नाही. त्याच्याशी आमची मैत्री असते, यात काय आश्चर्य आहे. परंतु त्याचे चरित्र जे ऐकतात, जे भक्ताच्या चरित्राची वाखाणणी करतात, ते देखील आम्हाला प्राणापलीकडे आवडतात. हे खरे आहे. अर्जुना, जे हे खरे समस्त योगरूप आम्ही तुला सांगितले, ते म्हणजे आम्ही तुला आता आदि अंतासहित भक्तियोग पूर्णपणे सांगितलं. ज्या भक्तियोगाच्या स्थितीची थोरवी एवढी आहे की त्या भक्तियोगयुक्त पुरुषाला मी स्वतः प्रीती करतो, मी त्याचे ध्यान करतो अथवा त्याला नमस्कार धारण करतो. याच्यामध्ये भगवंतानी भक्ताचंच खूप वर्णन केलेलं आहे आणि म्हणजे मूळ श्लोकात आहे त्याच्यापेक्षा सुद्धा माऊलींनी आपल्याला अतिशय चांगल्या रीतीने सांगितलंय की चांगला भक्त असतो तो किती भगवंताला सुद्धा किती प्रिय असतो. आणि यातलं महत्वाचं वाक्य म्हणजे हे विश्वची माझे घर. आता आपण जी अहम ब्रह्मास्मी आणि पुढची जी हे पाहिली होती अवस्था की ईशावास्य इदं सर्वम, म्हणजे हे सगळं विश्वच मी आहे, किंबहुना चराचर आपण झाला, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं, कारण हे आपण नेहमी वापरतो, हे विश्वची माझे घर, पण तेवढीच त्याची वृत्ती राहत नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या बाहेर सुद्धा जाऊन चराचर सुद्धा आपणच झालेला असतो, म्हणजे सगळीकडे आपणच ब्रह्म आहे असं तो समजतो. असा जो भक्त आहे तो मला फार प्रिय आहे. वाचूया आपण, होऊया वाचूया. जो निंदे ते नेगे, स्तुती न श्लाघे, आकाशा न लगे लेपू जैसा, तैसे निंदे आणि स्तुती मानु करुनी एके पांती, विचरे प्राणवृत्ती जनी मनी, साचलटिके दोन्ही, बोलोनी न बोले जाहला मौनी, जे भोगिता उन्मन्नी आरा येना, जो यथा लाभे न तोखे, अलाभे न पारुखे, पाऊसे विण न सुके, समुद्रू जैसा, आणि वायुसी एके ठाई, बिढार जैसे नाही, तैसा न धरीच केही, आश्रय जो. आघवाची आकाश स्थिती, जेवी वायुसी नित्य वसती, तेवी जगची विश्रांती स्थान जया. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. मग याहीवरी पार्था, माझा भजनी आस्था, तरी तया ते मी माथा मुकुट करी. उत्तमासी मस्तक, खालविजे हे काय कौतुक, परिमानु करीती तिन्ही लोक, पायवणिया. तरी श्रद्धा वस्तुसी आदरू, करिता जाणिजे प्रकारू, जरी होय श्री गुरु सदा शिवू. परी हे असो आता, महेशा ते वानिता,
आत्मस्तुती होता संचारू ऐसे असे, यया लागी हे नोहे म्हणितले रमाना हे, अर्जुना मी वाहे शिरी तयाते, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुला हाती, रिगाला भक्तिपंथी. जगात येतो. दुसरी ओळ जगात येतो. म्हणून या का नमस्करू तया ते आम्हा माथा मुकुट करू, तयाची टाच धरू हृदय आम्ही, तयाची या गुणांची लेणी लेवू आपुलिया वाणी, तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेऊ, तो पहावा हे डोहळे म्हणून अचक्षुसी मज डोळे, हातीचे नी लीला कमळे पूजू तयाते, दोवरी दोनी भुजा आलो घेऊनी, आलिंगा वया लागुनी, तयाचे अंग तया सांगाचेनी सुरवाडे, मज विदेहा देह धरणे धडे, किंबहुना आवडे निरूपमू, तेणेसी आम्हा मैत्र एक एथ कायसे विचित्र, परी तयाचे चरित्र ऐका तिजे, तेही प्राणा परवते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती, जे हे अर्जुना साध्यंत सांगितले प्रस्तुत, भक्तियोगू समस्त योग रूप, जे मी प्रीती करी कामनी शिरसा धरी, एवढी थोरी जया स्थितीये. ये तू धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते, श्रद्धा धाना मत्परमा भक्तास्तेस्तीव मे प्रियाः. आणि श्रद्धायुक्त व मी ज्यांना अत्यंत प्रिय आहे असे जे भक्त, हे जे माझे धर्म्य व अमृतासारखे सांगणे आहे त्याचे सेवन करतात, त्याप्रमाणे आचरण करतात, ते मला अत्यंत प्रिय आहेत. ती ही गोष्ट वर सांगितलेले ते हे भक्ती योगाचे वर्णन, जी चित्ताला रंजविणारी अमृताच्या धारेप्रमाणे मधुर व धर्माला अनुकूल अशी गोष्ट आहे, ती ऐकून जे पुरुष तिला स्वानुभवाने जाणतात, त्याचप्रमाणे त्यांच्या ठिकाणी श्रद्धेचा आदर असल्यामुळे हा भक्तियोग विस्तार पावतो. एवढेच नव्हे तर त्यांच्या चित्ताच्या ठिकाणी टिकतो व जे त्याचे अनुष्ठान करतात. पण ज्याप्रमाणे मी मनाची स्थिती निरूपण केली, त्याचप्रमाणे मनाच्या ठिकाणी स्थिती असेल तर तशा मनात हा भक्तियोग म्हणजे उत्तम शेतात पेरणी केल्याप्रमाणे आहे. परंतु जे मला श्रेष्ठ प्राप्तव्य समजतात व या भक्तित्वाविषयी आपल्या मनात प्रेम बाळगून व हेच आपले सर्व भांडवल आहे अशी समजूत ठेवून जे या भक्तियोगाचा अंगीकार करतात, अगा अर्जुना, या जगामध्ये तेच भक्त व तेच योगी आहेत व त्यांची मला निरंतर उत्कंठा लागलेली असते. तेच तीर्थ, तेच क्षेत्र, जगामध्ये तेच पवित्र की ज्या पुरुषांचा भक्ती कथेशी स्नेह असतो. आम्ही त्याचे ध्यान करू, ते आमची पूजन करण्याची देवता आहेत. त्यांच्या वाचून आम्ही दुसरे काही चांगले मानित नाही. त्यांचे आम्हास व्यसन म्हणजे छंद असते व तेच आमच्या ठेव्याची खाण आहेत. फार काय सांगावे, ते आम्हाला भेटतात तेव्हाच आम्हाला समाधान वाटते. परंतु अर्जुना, जे पुरुष प्रेमळ भक्तांची कथा गातात, ते पुरुष आम्ही आपले श्रेष्ठ दैवत समजतो. आपल्या भक्तांचा जो आनंद आहे व जो जगाचे मूळ कारण आहे, तो मुकुंद याप्रमाणे बोलला, असे संजय धृतराष्ट्राला म्हणाला. हे धृतराष्ट्र राजा,
जो श्रीकृष्ण परमात्मा निर्मळ पूर्ण लोकांवर कृपा करणारा, शरणागतांचा प्रतिपाळ करणारा व शरण जाण्याला योग्य आहे, ज्याची धर्मरक्षक म्हणून कीर्ती उज्ज्वल आहे, अपार औदार्याने जो वैषम्य भवरहित आहे, तुलना करता यावयाची नाही अशा पराक्रमाने जो फार बलाढ्य आहे व जो बळीच्या बंधनात राहिला, देवांना साह्य करणे हा ज्याचा स्वभाव आहे, लोकांचे संगोपन करणे ही ज्याची लीला आहे, शरण आलेल्याचा प्रतिपाळ करणे हे ज्याचा खेळ आहे, जो भक्तांविषयी मायाळू आहे व जो प्रेमळ जनांना सुलभ आहे आणि ज्या परमात्म्याकडे जाण्यास सत्य हाच सरळ पूल आहे व जो कलांचा ठेवा आहे, तो भक्तांचा सार्वभौम राजा व वैकुंठीचा श्रीकृष्ण परमात्मा सांगत आहे व भगवान अर्जुन ऐकत आहे. भाग्यवान आता आहे. यानंतर हम्म. भगवंताचा व्याख्यान करण्याचा प्रकार आहे का, असे संजय धृतराष्ट्रास म्हणाला. तीच रसाने भरलेली कथा मराठी भाषेच्या रूपांतरात आणली जाईल ती आपण ऐकावी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, महाराज प्रभू निवृत्ती देवांनी आम्हाला हे शिकवले आहे की आम्ही तुम्हा संतांची सेवा करावी. ते हे गोष्टीरम्य अमृतधारा धार्म्य करीती प्रतिगम्य ऐकोनी जे, तैसीची श्रद्धेचे नि आदरे जयांच्या ठाई विस्तरे, जीवी जया थारे जे अनुष्ठिती, परी निरुपली जैसी तैसीच स्थिती मानसी, मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली, परी माते परम करुणी ये अर्थी प्रेम धरुनी, हेची सर्वस्व मानुनी घेतिजे पै, पार्थागा जगी तेची भक्त तो तेची योगी, उत्कंठा तया लागी अखंड मज, ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र, भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा, आम्ही तयाचे करू ध्यान, तो आमुचे देवतार्चन, तेव्हा चुनी आन गोमटे नाही, तयाचे आम्ही व्यसन, तो आमुचे नीती विधान, किंबहुना समाधान तो मिळे तै, पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पांडुसूता, ते मानू परमदेवता आपुली आम्ही, जैसे निज जनानंदे तेने जगदादिकंदे, बोलिले मुकुंदे संजय म्हणे, राया जो निर्मळू निष्कल लोक कृपाळू, शरणागता प्रतिपाळू शरण्यू जो धर्म कीर्ती धवळू, अगाध दातृत्वे सरळू, अतुल बळे प्रबळू बळी बंधनू, जो पै सुरसहाय शिळू, लोक लालन निल्लू, प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा, जो भक्त जन वत्सल प्रेमळ जन प्रांजलू, सत्यसेतू सरळू कला निधी, तो कृष्णजी वैकुंठींचा चक्रवर्ती निजांचा, सांगतुसे येरू दैवाचा ऐकतू, असे आता ययावरी निरूपिती परी, संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते, तोची रसाळ कथा मराठीया प्रतिपाथा, आणि जेल आता अवधारी जो, ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळ गावे ती आम्ही, हे पडविलो जी स्वामी निवृत्ती देवी. इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम 12 अध्यायः.
श्लोक 20 ओव्या 247 श्री सच्चिदानंद प्रमाणस्तु. छान, आपला 12वा अध्याय संपला. संध्या आणि ज्यांनी याच्यामध्ये मदत केली, खूप छान काम केलं. आता कोण म्हणतंय? थँक्यू निलिमाताई. साधारण कोण? थँक्यू अनिल. हो हो छान आता वाटलं. मी हं. आता मी पसायदान म्हणते. हम्म. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुखी, अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टा दृष्ट विजये, हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.